वाक्यात पार्ट्स ऑफ स्पीच ओळखताना गोंधळ होतोय का? 1 मिनिटात पार्ट्स ऑफ स्पीच शब्दांच्या जाती कशा ओळखायच्या हे आज मी तुम्हाला शिकवणार आहे. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू शिंदे सर स्पेशल इंग्लिश क्लासेस. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये शब्दाची जात कशी ओळखायची ते आपण शिकणार आहोत आणि अतिशय छोट्याशा ट्रिक मधून आपण ती शिकणार आहोत. पहा, खरं तर शब्दाला प्रश्न विचारायचा किंवा क्रियापदाला प्रश्न विचारला की तुम्हाला शब्दाच्या जाती कळतात आणि वाक्यातील भाग कळतो. तुम्हाला या ठिकाणी फळ्यावरती शब्दाच्या जाती लिहून दिलेल्या आहेत. शब्दाच्या 8 जाती या साईडला आहेत आणि ओळखण्याची ट्रिक तुम्हाला ह्या साईडला दिलेली आहे. एकंदरीत जर तुम्ही पाहिलं तर वाक्यामध्ये सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट असे वाक्याचे 3 भाग पडतात. तसे सब्जेक्ट प्रेडिकेट नुसार 2च भाग पडतात. म्हणजे इकडचा भाग हा प्रेडिकेट असतो आणि इकडं सब्जेक्ट असतो. जनरली जर तुम्ही क्रियापदाला किंवा एकंदरीत कोण हा जर प्रश्न विचारला तर तुम्हाला शब्दाची जात पहिली मिळते, ती म्हणजे नाम. आणि तुम्ही काय हा जरी प्रश्न क्रियापदाला विचारला तरी सुद्धा तुम्हाला शब्दाची जात नाम मिळते, कारण ते कर्मामध्ये मिळतं. ओके, तर तुम्ही कोण आणि काय असा प्रश्न विचारला तर तुम्हाला काय होईल, या ठिकाणी नाम मिळेल. त्याच्यानंतर कोणाच्या ऐवजी म्हणजे नामाच्या ऐवजी कोणाच्या ऐवजी वापरला जाणारा जर तुम्ही सर्वनाम त्याला म्हणजे विचारलं, कोणाच्या ऐवजी हा शब्द विचारलाय तर तुम्हाला त्या ठिकाणी सर्वनाम मिळतं. म्हणजे नामाच्या ऐवजी वापरलं, नामाच्या जागेवरती नाम इथं वापरलं जातं, नाउन. आणि मग याच्या जागेवरती प्रोनाउन पण वापरलं जातं. काय वापरलं जातं? प्रोनाउन वापरलं जातं. नंतर ऍडजेक्टिव्ह जर तुम्हाला ओळखायचं असेल तर तुम्ही क्रियापदाला प्रश्न विचारू शकता, कसा, बरोबर, कशी आणि कसे असा जर प्रश्न तुम्ही विचारला तर तुम्हाला निश्चित त्या नामाच्या ऐवजी वापरला जाणार नामाचं वर्णन करणारा शब्द जो आहे तो विशेषण म्हणून तुम्हाला मिळेल. त्याच्यानंतर तुम्ही या ठिकाणी जर खातो, बरोबर, हे जर तुम्हाला शोधायचं असेल तर तुम्ही काय करतो असा प्रश्न विचारतो. तो काय करतो? तो आंबा खातो. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी क्रियापद मिळेल. त्याच्यानंतर कसे, कधी आणि कुठं, बरोबर, म्हणजे थोडक्यात तो कसा पळाला, तो अतिशय जलद पळाला, तो खूप हळूहळू चालला, बरोबर, म्हणजे हळूहळू. आणि ते तुम्हाला कसं याचं उत्तर मिळेल. कधी आणि कुठे हे तुम्हाला थोडक्यात टाइम आणि प्लेस, हिअर देअर हे तुम्हाला प्लेस कळतं. त्याच्यानंतर तुम्हाला येस्टरडे, टुडे, टुमॉरो हे तुम्हाला कधीमुळे कळतं, बरोबर. त्याच्यामुळं तुम्ही हा जर प्रश्न विचारला तर तुम्हाला निश्चित काय मिळणार आहे? क्रियाविशेषण मिळणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जर प्रेपोजिशन पाहिजे असेल किंवा प्रिपोजिशन जर तुम्हाला पाहिजे असेल, शब्दयोग्य पाहिजे असेल तर तुम्ही कुठे आणि कधी हा प्रश्न विचारू शकता. तुमचा गोंधळ हा होईल की या ठिकाणी कुठे आणि कधी आलं, इथं पण कुठे आणि कधी आलंय, बरोबर. पण प्रिपोजिशन ओळखताना ऑन द रूफ, मंकी सीट्स ऑन द रूफ, मग वेअर डज द मंकी सीट? ऑन द रूफ, ऑन, बरोबर. मग त्या रूफ या नामाच्या अगोदर जो शब्दयोगी अव्यय आहे तो तुम्हाला ऑन मिळणार आहे. ओके, म्हणजे तुम्ही जर ऑन द रूफ असं जर अंडरलाईन केलं असेल तर प्रश्न विचारताना तुम्ही वेअरने प्रश्न विचारू शकता, बरोबर. कधी बसला? काल बसला, बरोबर. आज बसला, सकाळी बसला, ही ट्रिक तुम्हाला वापरता येईल. नंतर 2 वाक्य एकत्र जोडणारा शब्द, इकडे एक सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट आहे, इकडे एक सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट आहे, तर त्याच्यामध्ये वापरला जाणारा जो शब्द आहे तो तुमचा कंजंक्शन आहे. राम अँड श्याम, राम इज क्लेवर, श्याम इज क्लेवर, राम अँड श्याम आर क्लेवर. मग अँडने काय झालं? कंजंक्शन तुम्हाला दिसलं. ओके, 2 वाक्य पण एकत्र जोडलेले असतात. आणि नंतर जर भावना व्यक्त झाली, अचानक वाक्याच्या अगोदर जर भावना व्यक्त झाली, फॉर एक्झाम्पल, अलास ही इज नो मोर, ही इज नो मोर. तर अलास ही काय? अलास ही इज नो मोर हे जर तुम्ही पाहिलं तर ही इज नो मोर हा भाग सोडून द्या, पण इकडं जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला शब्दाची जात एक्सक्लेमेटरी मार्कच्या अगोदर कोणती पाहायला मिळेल? तर ती इंटरजेक्शन पाहायला मिळेल. म्हणजे तुम्हाला जर शब्दाची जात पाहिजे असेल तर तुम्ही एक्सक्लेमेटरीच्या अगोदर असलेला जो एक शब्द आहे भावना दाखवणारा, तर तो शब्द तुमचा काय असणार आहे? शब्दाच्या जातीपैकी इंटरजेक्शन असणार आहे. ओके, आता आपण एक वाक्य घेऊयात आणि वाक्याच्या माध्यमातून पाहूयात की शब्दाची जात कशी ओळखायची.
तर पहा विद्यार्थी मित्रांनो, एक वाक्य तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे आणि हे वाक्य आहे राहुल प्लेज क्रिकेट व्हेरी वेल. म्हणजे एकंदरीत जर सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट असा जर आपण याचा भाग पाडायला गेलो तर राहुल हा सब्जेक्ट आहे आणि प्लेज ही क्रिया दाखवतो म्हणून हा क्रियापद आहे आणि बाकीचं काय तर कर्म आहे. त्याच्यात करस्पॉन्डंट्स आलेले आहेत म्हणजे थोडक्यात एक पूरक शब्द आलेले आहेत वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी वाढवण्यासाठी. पण आपण यांना शब्दाच्या जाती या ट्रिकच्या माध्यमातून कसं ओळखायचं ते आपण पाहणार आहोत. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं या वाक्यामध्ये कोण असा जर तुम्ही प्रश्न विचारला कोण तर तुम्हाला डायरेक्ट त्याचा कर्ता मिळतो आणि तो कोण आहे राहुल आहे. व्यक्तीचं नाव आहे म्हणून तो काय नाउन आहे. काय नाउन. त्याच्यानंतर राहुल काय करतो पहा इथं दिले काय करतो राहुल काय करतो तर राहुल खेळतो. बरोबर. मग काय करतो या प्रश्नाचं उत्तर आहे तर ते काय आहे तुमचं व्हर्ब आहे. काय व्हर्ब. आणि त्याच्यानंतर आता राहुल काय खेळतो असा म्हणजे तुम्ही याला जर प्रश्न विचारला ना समजा असं तुम्ही विचारलं व्हॉट डज राहुल प्ले. बरोबर. आणि इकडे प्रश्नचिन्ह जर दिलं तर राहुल क्रिकेट खेळतो तुम्हाला हे उत्तर मिळतं. बरोबर. काय खेळतो हे पाहिलं काय खेळतो. बरोबर. तर तो क्रिकेट खेळतो म्हणून हे पण काय आहे नाउन आहे. काय नाउन. आता तो क्रिकेट कसा खेळतो राहुल क्रिकेट कसा खेळतो तर वेल ही आहे ऍडवर्ब. काय एक मिनिट पहा राहुल क्रिकेट कसा खेळतो तर कसा खेळतो वेल. बरोबर. चांगला खेळतो. मग हा काय ऍडवर्ब आहे. ओके ऍडवर्ब आहे. पहा अजून जर तुम्ही विचारलं की राहुल क्रिकेट चांगला खेळतो अजून कसा चांगला खेळतो तर तो कसा चांगला खेळतो व्हेरी वेल. खूप छान खेळतो. बरोबर. खूप चांगल्या पद्धतीने खेळतो. मग हे सुद्धा काय ऍडवर्ब आहे. तुम्ही म्हणता की ऍडवर्बला ऍडवर्ब सरणी इथं कसं आणलं तर तुम्हाला एक व्याख्या मी पुन्हा एकदा सांगतो. पहा नामाचं आणि सर्वनामाचं वर्णन करतं ते विशेषण. बरोबर. क्रियेचं वर्णन करतो तो क्रिया विशेषण. मग वेलने कोणाचं वर्णन केलं क्रियेचं वर्णन केलं. बरोबर. तर तो क्रिया विशेषण आहे. आणि पुन्हा या क्रियेचं वर्णन अधिक चांगला खेळतो. बरोबर. मग पहा क्रियापदाचं विशेषणाचं आणि स्वतः दुसऱ्या एखाद्या क्रियाविशेषणाचं वर्णन करतो तो शब्द म्हणजे क्रियाविशेषण म्हणून पण ऍडवर्ब आहे. तर विद्यार्थी मित्र एकदम सोपं आहे की अशा पद्धतीने तुम्ही या ट्रिकच्या माध्यमातून काय करू शकता तर शब्दाची जात ओळखू शकता. जर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ सेव्ह करा. रोज एक वाक्य घ्या आणि शब्दाची जात तुम्ही या पद्धतीने शोधण्याचा प्रयत्न करा आणि कमेंटमध्ये तुमचं वाक्य लिहायला विसरू नका. तुमच्या वाक्याला मी कमेंटमध्ये चेक करून देईन तुम्ही शब्दाच्या जाती बरोबर शोधल्यात की नाही. हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांसोबत आणि अशा सोप्या ट्रिक्स जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण शब्दाची पहिली जात नाउन ही डिटेलमध्ये पाहणार आहोत. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब केल्याच्या नंतर जे बेल आयकॉन आहे जे घंटीचं चिन्ह आहे ते चिन्ह किंवा ते बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या पुढच्या व्हिडिओचं ट्रिक्सचं तुम्हाला नोटिफिकेशन तुमच्या चॅनलवरती किंवा तुमच्या युट्यूब वरती तुम्हाला मिळून जाईल. ओके. तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. इंस्टाग्रामला व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका. ओके. या ठिकाणी थांबतोय. धन्यवाद.